मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात ओबीसी नेत्यांची बैठक। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे बैठकीला जाणार नाहीत, त्यामुळे बैठकीला जाण्याचा ओबीसी महामोर्चाचा निर्णय। जीआर रद्द व्हावा अशी आपली मागणी मुळीच नाही, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा पुनरुच्चार। जीआर असला काय नसला काय ओबीसींचं नुकसान नाही असाही दावा। ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरेंच्या नावानं पुण्यामध्ये स्टुडिओची उभारणी। उद्धव ठाकरे आज उद्घाटन करणार। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर सोहळा। सिंधुदुर्गामध्ये पर्यटकांवरती काळाचा घाला। शिरोडा वेळागर समुद्रामध्ये 4 पर्यटकांचा बुडून मृत्यू। 3 जणांचा शोध सुरू तर 1 जण बचावला। मुंबईसह कोकणाला शक्ती वादळाचा इशारा। ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज। 5 ऑक्टोबरपर्यंत मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याच्या सूचना। डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा योजनेशी हमास सहमत। सर्व इस्रायली ओलिसांना आणि गाझाची सत्ता सोडण्यासाठी तयार, मात्र शस्त्र सोपवायला नकार। पहिल्या कसोटीमध्ये 3ऱ्याच दिवशी भारताची विजयाच्या दिशेनं वाटचाल। वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावामध्ये 5 बाद 66 धावा। भारताकडून पहिला डाव कालच्याच 448 धावांवरती घोषित। ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वनडे क्रिकेट संघाची आज घोषणा। रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं कमबॅक निश्चित। हार्दिक पंड्या जायबंदी तर शुभमन गिलला विश्रांती दिली जाण्याची शक्यता। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला